नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये, माझ्या मम्मीच्या घरी. आज आहे शिवांशीचा बर्थडे, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे मम्मीच्या घरी. हाय ना आई? आई पण आलेली, माझी आजी, मम्मीची मम्मी. तर आत्ताच आमच्या आंघोळ वगैरे झाल्या बघा, चहा पाणी झाली. आणि रात्रीचे गुलाबजामुन खरंच खूप छान झाले. आपण अगोदरच्या ब्लॉग मध्ये दाखवलेले बघा, मस्त झाले. दाखवते तुम्हाला आता समोर परत एकदा. आणि आज बर्थडे आहे, तर सगळ्या जणी छान छान शुभेच्छा द्या माझ्या भाचीला वाढदिवसाच्या. आणि तुम्ही पण सगळ्या वाढदिवसाला या. आता वाढदिवस झाल्याच्या नंतर हा व्हिडिओ पडणार आहे, म्हणून आधी वाढदिवस करून घेतला, नंतर बोलवती आम्हाला. तर तसं काही नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी पण इथंच आहे मम्मीची, इथं संभाजीनगरला नारेगावला. तर आज सकाळीच लाईट पण गेलेली बघा. तर गॅसवर पाणी तापवणं चालू आहे आणि समोरचं खायचं पण तयार झालेलं आहे, तिला खाऊ घालते. इकडं बघा समोरचं छान पैकी खायचं तयार केलं आणि इकडे चालू आहे पाणी तापवणं. लाईट नसल्यामुळं गॅसवरच तापवतोय बघा पाणी. आणि ह्या हॉलमध्ये होणार आहे शिवांशीचा बर्थडे. तर सगळं खाली केला बघा, इथला पलंग वगैरे सगळं आम्ही काढून घेतलेले आहे आणि छान असं स्वच्छ पुसून घेतला. ह्या पाठीमागच्या भिंतीला डेकोरेशन करणार आहे आपण. आणि चला बाहेर दाखवते आईचं इथलं वातावरण. तर खूप पाऊस झाला होता, त्याच्यामुळं गल्लीत पण बघू शकता कसं पाणी साचलेले बघू शकता. आणि छान असं फुलाचं झाड बघा आईच्या दाराच्या समोरच्या घरी आहे मस्त. तर इकडं चालू आहे बघा आईचं माळवं निसायचं काम. ही कोथिंबीर आणलेली आहे, इकडं आहे ढोबळ्या मिरच्या, आई निसती आहे कोथिंबीर. आणि इकडं सलाडसाठी काकड्या आणि मुळा आणलेलं आहे आम्ही. आणि मम्मी लावती फ्रीजमध्ये, ठेवती सगळं सामान. फ्रीज लावणं चालू आहे मम्मीचं हे बघा. आणि याच्यामध्ये गुलाबाचे पाकळ्या आहेत, ज्या आम्ही डेकोरेशनसाठी आणलेले बघू शकता. काकडी भरपूर आणली बघा, 20 रुपये किलो मिळाली काकडी, कोथिंबीर, मिरच्या. बरंच माळवं आहे, बाकीचं दिलं आता फ्रीजमध्ये लावून. तर इकडे झोपलेली आपली समू, आंघोळ वगैरे केली, तिला झोपू घातलं. आणि सोनूनी आणि त्याच्या मामाने हे छान असं डेकोरेशन केलं बघा रूममध्ये. अजून बाकी आहे. काय म्हटला? करायचं अजून बाकी करायचं. एवढं त्यांनी आता सध्या केलेलं आहे तेवढं दाखवते तुम्हाला. हे बघा असं छान तिचं बॅनर आहे बघा ताई, तिचे छान 2 फोटो टाकलेले आहे त्याच्यावर. आणि इकडं तिचं नाव आहे, हॅपी बर्थडे लिहिलेले आहे. इकडं प्रथम वाढदिवस, छान असे फुगे फुगून ठेवलेले बघा ताई. आणखी डेकोरेशन बाकी त्याच्यासाठी. तर समोर दाखवते मी तुम्हाला सगळं डेकोरेशन झाल्यावर कसं दिसतं आपलं डेकोरेशन. तर इकडे चालू आहे बर्थडेचा स्वयंपाक आम्ही घरीच करणार होतो बघा ताई, छोटासाच बर्थडे होता तो. तर इकडे चालू होती मुन्नीची कोथिंबीर कापणं. आणि हे सलाडचं सामान आहे, आपण नंतर कापणार होतो संध्याकाळच्या वेळेस, पण मम्मीने बाजारातून आणून ठेवलं होतं ते धुवून वगैरे घेतलं. आणि इकडे चालू होतं मम्मीचा ठेचा करणं. थोडासा ठेचा पण करते म्हणजे छान लागतो. तर अगोदर इकडे मिरच्या वगैरे भाजून घेते तिची. तर तिचं चालू होतं ठेच्याचं काम. आणि इकडं बघा दाखवते तुम्हाला शिवांशी कशी खेळत होती. तर असं पैकी झालेलं आहे डेकोरेशन. आणि ही जी डॉल दिसतीये तर ही शिवांशीच्या मामाने आणलेली तिच्यासाठी, पण आम्हाला पण खूप आवडली बरं का, इतकी सुंदर होती ती. आणि तिचे 2 मामा आलेले होते अगोदर, त्यांनी पण थोडीफार मदत करू लागली गणेशला. आणि दोन्ही मामाला थोडंसं बी सोडत नव्हती बघा शिवांशी, मामाजवळच बसलेली होती, आम्हाला सांभाळायचं कामच पडलं नाही. आणि डॉल अशी बसून दिली होती, असं वाटत होतं कोणीतरी बसलेलंच. तर हे दिसत आहे तुम्हाला, हे तिचे 2 मामा आहे. त्या मामासोबत चालू होतं तिचं फुगे फुगायचं काम. आणि इकडं माझ्या मम्मीचा चालू होता स्वयंपाक. तर हे बघा इकडे छान अशा बट्ट्या वगैरे करून घेतल्या होत्या तिने. तर तिची मैत्रीण होती आणि ती, ह्या दोघींनी मिळून स्वयंपाक केला. आणि त्यांना मोठी कढई नाही मिळाली बघा ताई. तर तुम्ही बघितलं जर्मलच्या टोपल्यामध्ये, ॲल्युमिनियमचं टोपलं येत आहे, तर याच्यामध्ये त्यांनी अशा छान बट्ट्या तळून घेतल्या. 100 रुपये भाडं मागितलं त्याच्यामुळं. आणि इकडं वरणाची तयारी करून ठेवली. तर त्यांचं वरण थोडंसं वेगळंच आहे बघा, याच्यामध्ये त्यांनी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मला पण वेगळंच वाटलं, मी कधी टाकलेलं नव्हतं बघा. तर माझ्या मम्मीनी वरण, बट्ट्या आणि भात एवढं त्यांनी दोघींनी मिळून केलं होतं. बाकीचं वरचं काम आम्ही केलं होतं. आम्ही काही बाहेर वगैरे काही दिलेलं नव्हतं बघा ताई. आणि गुलाबजामुन रात्रीच केलेले होते, त्याच्यासाठी मी आदल्या दिवशी केलेले होते. म्हटलं रात्री केले तर दुसऱ्या दिवशी छान असे मुरतात ते. तर इकडं सगळी तयारी वगैरे केलेली आहे. तर वरणाची कशी फोडणी देते तुम्हाला मी सांगते बघा. इकडे घेतलेला आहे मम्मीने कांदा, कढीपत्ता, टमॅटो, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट. आणि हे जे दिसते हे लसण, अद्रक, हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे. आणि कोथिंबीर बारीक अशी कापून घेतलेली आहे.
तर खाली खूप अडचण होत होती त्याच्यामुळं त्यांचं जे भाड्याने घर दिलेले वरती तिकडं चालू होता स्वयंपाक आणि इकडं निकिता करत होती छान असा रवा समूसाठी. ते इकडं बघा चालू आहे मम्मीचं फोडणी देणं. याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली त्यांनी. तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकणारे आता कांदा. तर वरती स्वयंपाकासाठी त्यांनी मोठी शेगडी पण आणलेली होती बघा, म्हणजे पटपट पटपट गरम होत होतं. तर तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकलेली होती, तुम्हाला सांगितलंच मी. नंतर टाकणार होती कांदा. आता केव्हाच कांदा टाकते काय माहिती. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते भात. तर छोट्या पातेल्यामध्ये छान असा भात केलेला होता. तर वाटीमध्ये महाराजांसाठी काढून ठेवला होता, म्हटलं कोणी खाईल मुलं वगैरे. तर इकडे छान असा भात केलेला होता बघा मस्त. आणि वाटीमध्ये थोडासा नैवेद्यासाठी ठेवलेला होता वरती. तर इकडं बघा तेल गरम वगैरे झालं, त्याच्यामध्ये टाकलं यांनी लसण अद्रक. कांदा नाही टाकला बघा, मला वाटलं कांदा टाकतील, तर त्यांनी लसण अद्रक टाकून घेतलं. नंतर टाकला हा कांदा. तर कांदा खूप मोठा घेतलेला होता बघा. कांदा कढीपत्ता छान असा हलवून घेतला. नंतर लगेच त्याच्यामध्ये टमाटर टाकून दिलं बघा मस्त. म्हणजे ते कसं आहे मस्त गाळ होऊन जातं. तर ही मम्मीची त्याची रेसिपी बघा, ते त्यांच्या रेसिपीने करता. याच्यातलं मला काही माहीत नाही. तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा. वरण तर खरंच छान झालं होतं शेवटला मी बघितलं तर. हे असं मस्त किती वेळ पूर्ण टॅमॅटो विरघळूसर त्यांनी तळून घेतलेलं होतं. तर हिरवी मिरची तर त्यांनी टाकलेलीच होती बरं का ठेचा करून. पण काही मसाले पण मम्मी घेणार होती जे आपण दुकानातून आणतो. तर इकडं त्यांनी कोणता मसाला घेतला तुम्हाला दाखवते. थोडीशी लाल मिरची घेतलेली होती, प्रवीण मसाला घेतलेला होता आणि हा कोल्हापुरी स्पेशल मसाला घेतलेला होता. 3 मसाले टाकलेले होते त्यांनी त्याच्यामध्ये. तर चांगली तरी पण येते म्हणे, टेस्ट लागते. तर इकडं मम्मीने ते अगोदर प्लेटमध्ये काढून घेतले. नंतर त्याच्यामध्ये टाकणार होते बघा. तसं छानपैकी सगळं कमी प्रमाणात काढून घेतलं. आणि हा शेंगदाण्याचा कूट हा आता टाकणारे वाटतं त्या. तर चला कसा टाकते दाखवते तुम्हाला. हे बघा आता कूट आणि ठेचा असं दोन्ही टाकलेले त्यांनी त्याच्यामध्ये. त्याला छान हलवून घेणारे आणि लगेच मसाले पण टाकून दिले बघा. आता याला तेल सुटूसर तळू देऊन लगेच त्याच्यामध्ये त्या वरण टाकणारे. तर वरणाची काही मला शूटिंग घेताना आली, टाकताना समोर रडत होती, मी खाली गेले होते. तर पण उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवू शकते असं छानपैकी वरण दिसतंय. वरण खूप झालं होतं बघा ताई, कारण की एवढे जण नव्हते आणि अर्ध्याला अर्ध वरण उरलं होतं आमचं. तर आम्ही सगळं वाटून दिलं वायाला गेल्यापेक्षा. तर असं मस्त वरण झालं होतं. तर छान वरण बट्टी भात आणि गुलाबजामुन मस्त रेसिपी होती शिवांशीच्या बड्डेची. तर बाहेरून जर आणला असतं भरपूर पैसा गेला असता. घरी मम्मीने केलं त्याच्यामुळं आम्हाला काहीच वाटलं नाही बघा, कमी याच्यामध्ये होऊन गेलं. आणि इकडं झाली आमची बड्डेची तयारी संध्याकाळची. आम्ही लवकरच केक कट करणार होतो, मुलं रडते म्हणून. आणि ज्याची भीती होती तेच झालं शेवटीला. समू रडलीच बघा, समू आणि देवांश खूप रडले. तर इकडं आम्ही अशी छानपैकी तयारी केली होती. समूने छान फ्रॉक घातला होता आणि आई माझी बहिणीची मुलगी तिने पण छान फ्रॉक घातला होता आणि मी घातली होती साडी. आणि घरात बी सगळ्यांच्या चालू होत्या तयाऱ्या बघा. एक जण एक तयाऱ्या करत होतं. तर इकडे बघू शकता तुम्ही जे हे पण मामाचे 3 मामा आलेले होते आणि अशी छान तयारी केली होती. शेवटला बघू शकता असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी. जागा छोटी असल्यामुळं खूप अडचण झालेली होती, पण त्याच्यातच आम्ही ॲडजस्टमेंट करून केलं होतं बघा. हॉटेलला विचारलं होतं पण खूप महाग सांगितलं होतं, त्याच्यामुळे मम्मी म्हणे आपण घरीच करू. तर जो माझा बड्डेचा व्हिडिओ आहे तो मी माझ्या नवीन फोनमध्ये घेतलेला आहे. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि चिल्ले पिल्ले बघा किती आले होते. इकडं रडपड म्हणजे बड्डेच्या वेळेस आईन सगळे तिन्ही मुलं इतके रडायला लागले होते बघा. तिकडे चालू होते ते